नमस्कार. धनत्रयोदशी विशेष सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेल्या दिशा, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेल्या दिशा, नवी उमेद नवीन आशा घेऊन आली ही धनत्रयोदशी. आपल्या सगळ्यांना धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. मुळात सण समारंभ आणि सोने खरेदी हा आपल्या सगळ्यांच्या अगदी आपल्या सगळ्या भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोनं खरेदी असं जेव्हा म्हणतो तेव्हा सण समारंभ हे ओघानं येतच, पण आजच्या काळामध्ये सोनं खरेदी ही अप्रूपाची बाब न राहता अगदी सहज घडणारी गोष्ट सुद्धा घडलेली आहे. जेव्हा असं म्हणतो तेव्हा सोन्याच्या बाबतीमध्ये अनेक आयाम या खरेदीले आहेत. कोणते असतात? सोन्यामध्ये दागिने असतात, सोन्यामध्ये बॉन्ड्स असतात, सोन्यामध्ये वस्तू असतात, वडी असतात, नाणी असतात आणि त्याही पुढे जाऊन सोन्यामधल्या दागिन्यांची खरेदी करताना आज आपल्यासमोर अनेकविध ऑप्शन्स पर्याय उपलब्ध आहेत. मुळात सोन्यामध्ये कॅरेट काय आहे, ट्रेंडी, नॉन ट्रेंडी, ट्रॅडिशनल, त्याचबरोबर एकदम फॅशनमध्ये इन असलेले, ओरिजिनल, एक ना अनेक बाबी सोनं खरेदीशी निगडीत आहेत. याच सगळ्या आयामांविषयी वेध घेण्याचा प्रयत्न खास धनत्रयोदशी निमित्त आजच्या सखी सह्याद्रीमध्ये. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे दिवाळी निमित्त सोने खरेदी करताना. आणि या निमित्ताने आपण खास आमंत्रित केलेला आहे महाप्रळकर ज्वेलर्सचे संचालक आनंद महाप्रळकर यांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धनत्रयोदशीच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. आपल्याला देखील सगळ्यांना नमस्कार. सरांविषयी सांगायचं म्हणजे महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचे सर सरचिटणीस आहेत. त्याचबरोबर जेमोलॉजिस्ट या क्षेत्रामधला सरांचा खास अभ्यास आहे. आज सोनं खरेदी करताना याविषयी जाणून घेताना तुमच्या मनामध्ये जे जे काही मुद्दे आहेत सोन्याशी निगडीत, कॅरेट म्हणजे काय, सोनं शुद्धतेची पातळी काय असते, खाणीमध्ये सापडणारं सोनं ते दागिने म्हणून घडणारा प्रवास, एक ना अनेक या पैलूंवरती प्रकाश झोड टाकायचा, सोनेरी प्रकाश टाकायचा प्रयत्न आपण करणार आहोत. दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या, ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, सोने खरेदी असं आपण म्हणतो तेव्हा हा आपल्या भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ही गोष्ट आपल्याकडे सतत घडते. बरोबर. आज अगदी आपण असंही म्हणतो की रोजच्या रोज दैनंदिन प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला कॅरी करता येईल असे दागिने हवे आहेत. बरोबर. आणि सोने खरेदीमध्ये लहानांपासून मोठे, स्त्री पुरुष सगळे समाविष्ट असतात. अगदी बरोबर. सोने खरेदी आणि भारतीय, तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युअली सोने खरेदी हे आपल्या कल्चरमध्येच आहे, संस्कृतीचा भाग आहे. आणि लहान बाळ म्हणजे जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासून त्याचा सोन्याचा बरोबर म्हणजे सोनं त्याचे काय म्हणतो आपण, तो दागिना घातला जातो. म्हणजे त्याचे आपण कान टोचतो. मूल म्हणजे मुलगी असो का मुलगा असो, पण आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये त्याचे कान टोचले जातात. सो तेव्हापासून त्याला ते सोन्याची म्हणजे त्याची जाहे होते आणि त्या सोन्याचे आपल्याला भरपूरसे काय म्हणतो त्याचे चांगले इफेक्ट्स पण आहेत. म्हणून त्या संस्कृतीमध्ये आपल्याला हे सोनं हे आपण अंगावरती घालतो आणि त्याचा वापर करत असतो. आणि परत सण म्हटलं की आपलं सोनं खरेदी आहेच. भरपूरसे लोक सोनं खरेदी सण आला किंवा सण येणार आहे त्या अनुषंगाने सोनं खरेदीची प्लॅनिंग करतात, वस्तू दागिन्यांची प्लॅनिंग करतात. समजा काही वस्तू घ्यायची असेल तर मग सोनं जर पुढे सण येतोय आहे तर मग तेव्हापासून आधीपासून सेव्हिंग करणं, प्लॅनिंग करणं हे चालू होतं. आणि मग नेमकं सणाच्या वेळेला, आणि दिवाळी हा सगळ्यात मोठा सण भारतामधला. दिवाळीमध्ये भरपूर खरेदी होते आणि भरपूर वेळ थांबलेले असतात लोक की दिवाळी आले की मग आपण सुरू करू. दसऱ्यापासून जी खरेदी सुरू होते दिवाळीपर्यंत भरपूर खरेदी होते आणि दागिने घरी म्हणजे लक्ष्मीच्या रूपामध्ये आपण सोनं हे लक्ष्मी म्हणून आपण मानतो आणि ते आपण घरी घेऊन. खरंय. आज जागतिक आयुर्वेदिक दिन सुद्धा आहे आणि या निमित्ताने असंही मला एक म्हणावंसं वाटतं की सोनं हा आहारामध्ये काही प्रमाणामध्ये योग्य कंटेंटमध्ये जाणं हेही तितकंच आरोग्यवर्धक आहे. आयुर्वेदामध्ये भरपूरशा त्यांचे जी औषधं आहेत त्याच्यामध्ये सोन्याचा थोडासा प्रमाणामध्ये सोनं हे आलेलं आहे.
तर नक्कीच म्हणजे सोन्याला भरपूर महत्व आहे सोन्याचं, आणि सोनं हे आपल्याबरोबर म्हणजे आपल्या घरामध्ये आणि आपल्याबरोबर राहायलाच पाहिजे. खरंय सर. हा जेव्हा आपण सगळा सोन्याचा प्रवास बघतो तेव्हा खाणीमध्ये सापडलेलं सोनं, बरोबर. ते औषधांमध्ये वापरण्यात येणारं सोनं, दागिन्यांमध्ये, नाण्यांमध्ये, वेगवेगळ्या बिस्किटांमध्ये, वड्यांमध्ये, हा सगळा प्रवास कसा असतो नेमका? म्हणजे ही सामान्यांपासून अनभिज्ञ असणारी गोष्ट आहे, बरोबर पण आहे. त्याविषयी उत्सुकता खूप आहे. तुमच्या स्लाइड्सच्या माध्यमातून सुद्धा समजून घ्यायला आवडेल. स्लाइड्समध्ये मी दुसरे काही विषय आहेत ते तुम्हाला दाखवतो. पण सोनं हे आपल्याकडे दोन प्रकारे सोनं म्हणजे आपल्यापर्यंत येतं. एक तर जसं तुम्ही बोललात की मायनिंग म्हणजे जे खाणीमधून सोनं येतं. आता आपल्याकडे आपल्या भारतामध्ये खाणी नाही आहेत, त्याच्यातून सोनं मिळतंय. पण साऊथ आफ्रिकेमध्ये बाकीच्या ठिकाणी जे खाणी आहेत तिथून जे सोनं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते रिफाईन होतं, आणि नंतर मग त्यांच्या इंटरनॅशनल मार्केटमधून म्हणजे जे काही हे आहेत ते आपल्या इथे आता आपल्या देशामध्ये बँक्स आहेत ज्या इम्पोर्ट करतात सोनं. सो बेसिकली कोणालाही कुठल्याही ज्वेलरला पण जर इम्पोर्ट करायचं असेल तर त्यांना बँक थ्रू किंवा MMTC म्हणून गव्हर्नमेंटचं एक कंपनी आहे MMTC म्हणून, जे मेटल्स म्हणजे इम्पोर्टसाठी हे करते. तर तिथून ते इम्पोर्ट होतं सोनं आणि मग ते डीलरकडे येतं, होलसेलरकडे येतं, आणि मग तिथून आमच्याकडे येतं, आणि मग तिथून आमच्याकडे ते बिस्किटाच्या स्वरूपामध्ये येतं. त्याचे मग आम्ही कारागिरांना ते सोनं देऊन त्याचे दागिने तयार करून घेतो आणि मग ते तुमच्यापर्यंत येतात. म्हणजे हे कायमच परदेशामधून होणारा हा प्रवास आहे. हा एक प्रवास झाला. दुसरा प्रवास म्हणजे असं होतं की आपल्या इथे पहिला फोन आलाय, तो घेऊन पटकन पुढच्या प्रवासाकडे वळूया. नक्की. कार्यक्रमातला पहिला फोन आहे रवींद्र कुडाळकर यांचा पुण्याहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. पल्लवीजी, आनंदजी आणि सह्याद्री चॅनलच्या सर्व स्टाफ आणि प्रेक्षक यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आनंदजी, 3 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे आपल्याला की 24 कॅरेट सोनं म्हणजे 100% सोनं असं काय असतं का? 1 कॅरेट म्हणजे काय? दुसरा प्रश्न असा आहे की चोखंदळ ग्राहकांना सर्जनशील दागिने देताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कसा करता? आणि तिसरा प्रश्न, आपण ज्वेलरी क्षेत्रातले तज्ञ आहात, भारतीय स्त्रियांना जितकं आकर्षण असतं सुवर्ण अलंकाराबद्दल तेवढे परदेशातल्या स्त्रियांना असतं का? धन्यवाद. धन्यवाद. तुमचे तिन्ही प्रश्न फार महत्वाचे आहेत. सर, पुढचाही फोन आलेला आहे, तो घेते आणि मग सगळ्या प्रश्नांची आपण सविस्तर उत्तर देऊया. भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही. मॅडम, दिवाळी निमित्त आपण सोनं खरेदी करताना हे सोने हे 100% अगदी चांगलं आहे हे आपण कसे ओळखावे, आणि याकरता घेतलेले सोने एखाद्या संस्थेकडे का क्वालिटी कंट्रोल अथॉरिटीकडे आपण चेक करून घेऊ शकतो का? त्यामुळे दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की आपले जे सोन्याचे दागिने जुने असतात, आपण जर त्याच दुकानात गेलो तर तो घट धरत नाही, पण तेच सोन्याच्या दागिने आपण दुसऱ्या दुकानात विकायला गेलो तर ते घट धरतात. तर हे कशामुळे, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं, धन्यवाद. सर, मी सगळ्यात आधी असं म्हणेन की सोन्याची शुद्धता आपण कशी तोलावी त्याविषयी काही सांगाल का? सोन्याची शुद्धता म्हणजे कसं आहे की आपल्याकडे 24 कॅरेट हे आपण सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म ऑफ गोल्ड आपण म्हणतो, म्हणजे त्याला आपण 24 कॅरेट म्हणून म्हणतो. तर तुम्ही असं तो ऍक्च्युली त्याचा चार्ट असा आहे की 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध, 23 कॅरेट म्हणजे 958%. आता हे मी स्लाइड तुम्हाला दाखवतो आहे, त्याच्यामध्ये त्याची शुद्धता हे केलेली आहे, मेन्शन केलेली आहे की ह्याच्या 24 कॅरेटमध्ये 100% सोनं पूर्ण प्युअर सोनं आहे, 23 कॅरेटमध्ये 95.8% शुद्ध सोनं आहे आणि बाकीचे पर्सेंट अदर अलॉयज आहेत. 22 कॅरेट म्हणजे 91.6% हे त्याच्यामध्ये सोन्याचा कंटेंट आहे, आणि 8.4% म्हणजे 100 ग्रॅम जर तुम्ही घेतलं, आता हा चार्ट बघितल्यानंतर 100 ग्रॅम सोनं घेतलं, जर 22 कॅरेटचं 100 ग्रॅम सोनं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 91.6 ग्रॅम हे तुम्हाला प्युअर सोनं आहे, आणि बाकीचं 8.4 ग्रॅम जे आहे ते बाकीचे अदर अलॉयज आहेत. डिपेंडिंग की काय वस्तू आहे त्याप्रमाणे ते अलॉयज मिक्स केलेले असतात. बरं, मग ह्या जेव्हा हे जे बाकीचे धातू ह्याच्यामध्ये मिश्र केलेले असतात, मग यामुळे सोन्याचा रंग जो आहे तो बदलत जातो का? कधी आपण म्हणतो की दागिना केलाय पण तो लालसर वाटतोय, किंवा दागिना केलाय पण तो पांढरसर वाटतो आहे, आणि पिवळे धमक म्हणजे वा मस्त, असं सामान्य प्रतिक्रिया असते. पण यातलं नेमकं काय आहे सर? बरोबर आहे. आता ऍक्च्युली कसं आहे की आपल्याकडे आधीपासून आपण जो जुन्या पद्धतीमध्ये जे दागिने आपण वापरत होतो
तर तेव्हा आपण सोनं हे पिवळंच दिसायला पाहिजे, हा. हे एक पहिलं सगळ्यांचं हे होतं. त्यामुळे ते सोन्यामध्ये जे अलॉयज मिक्स करायचे, जे सोन्यामध्ये म्हणजे जे ते कॅरेटेज क्रिएट करण्यासाठी किंवा 23 कॅरेट दागिन्यासाठी जो काही पर्सेंटेज अदर बाकीचे अलॉयज आहेत, तर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे अलॉय मिक्स करायचे की कॉपर आणि सिल्वर हेच कॉम्बिनेशन मध्ये ते मिक्स होतं. अच्छा. सो त्याच्यानी काय होतं की त्याच्यानी तो कलर तो मेंटेन राहतो. आता इथे पण मी एक तुम्हाला स्लाइड दाखवतो आहे, तर त्याच्यामध्ये ह्या जे त्रिकोण हा जो दाखवलेला आहे तो चार्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो सगळ्यात वरती टॉप मोस्ट वरती दाखवतोय की जो गोल्डचा कंटेंट तेवढा आहे आणि बाकीचं सिल्वर आणि कॉपरचा मिक्सिंग केल्यानंतर त्याचा जो कलर चेंज होतो तो आहे. बर. सो जर कॉपर तुम्ही जास्ती प्रमाणामध्ये जर वापरलं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये ते रेड गोल्ड, पिंक गोल्ड जे म्हणतात ते तयार होतं. अच्छा. आणि जर सिल्वर किंवा ऍक्च्युअली व्हाईट गोल्ड करण्याकरता निकल, झिंक बर. आणि पलाडियम हे वापरले जातात. तर ते वापरल्यानंतर त्याचा जो कलर आहे तो पांढरा होतो. पण त्याच्यामध्ये ते किती कॅरेटचं सोनं आहे, समजा जर सोनं जास्ती कॅरेटचं असेल तर त्याच्यामध्ये अलॉयचा कंटेंट खूप कमी असतो. बर. तर त्यामुळे तो ओव्हरकम नाही करू शकत त्याचा कलर. पण जर तुम्हाला जर व्हाईट गोल्ड पाहिजे असेल तर म्हणजे जसं आपण कमी कॅरेट वापरतो, नॉर्मली कमी कॅरेटचं सोनं वापरतो म्हणजे 18 कॅरेट, तर त्याच्यामध्ये काय होतं की 75% गोल्डचं कंटेंट असतं आणि बाकीचे अलॉय असतात. सो त्यामुळे तो गोल्डचा कलर टुवर्ड्स व्हाईट तयार होतो. असे ते गोल्डचा रंग आपल्याला तो व्हाईट गोल्ड, पिंक गोल्ड, बाहेरच्या देशामध्ये दुसरे पण कलर्स वापरतात वेगळे वेगळे अलॉयज वापरून ग्रीन गोल्ड करण्याकरता किंवा असे, तर ते बाहेरच्या देशांमध्ये चालतात, आपल्या देशांमध्ये अजून ते आलेले नाहीये. व्हाईट गोल्ड हळूहळू आता येत आहे, लोक वापरतायत, नवीन पिढी एक्सेप्ट करायला लागलेली आहे की व्हाईट गोल्डचे दागिने आपल्याला बनवायचे. पुढचा फोन घेते. हो, आज नक्की. फोनचा ओघ जबरदस्त आहे. सोनं हा जिव्हाळ्याचा विषय आहे, याचं हे द्योतक आहे. संदेश आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार संदेश दांडेकर, बोला. हॅलो. संदेश नमस्कार. दांडेकर नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आपण जेव्हा पेपर सकाळी वाचतो त्यात सोन्याचे रेट येत असतात, हम्म. पण ते आणि ऍक्च्युअल आपण जेव्हा दुकानात जातो हम्म. त्याचा एवढा फरक का असतो, हा माझा बर. एक प्रश्न आहे. धन्यवाद. हा मोठा प्रश्न आहे. या मुद्द्याकडे आधी येऊया, चालेल. कारण हा आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आहे. भरपूरसे सोन्याचा दर हा रोज आमच्या सदा सर्व काळ चर्चेचा विषय असतो. बरोबर. ऍक्च्युअली कसं आहे की सोन्याचा जो दर, पहिली गोष्ट म्हणजे जो पेपरमध्ये जो रेट येतो तो होलसेल बाजारातला रेट येतो. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की सोन्याचा जो रेट त्या दिवशी येतो, आधीचा काळ समजा एक 15 वर्ष आधी जर आपण मागे गेलो तर तेव्हा सोन्याच्या दरामध्ये भरपूर फ्लक्च्युएशन नव्हतं. त्यामुळे काय व्हायचं की पेपरमध्ये जो भाव येतो तो कालचा क्लोजिंगचा भाव असतो. आणि आता तेव्हा काय व्हायचं की जास्ती तफावत नसायची सोन्याच्या दरामध्ये, त्यामुळे तो रेट कंटिन्यू चालायचा, काही महिने सेम असायचा. पण आता कसं झालंय की सोनं हे इलेक्ट्रॉनिक एक्सचेंजेसमुळे एवढं त्याचा रेट फ्लक्च्युएट होतात, ते दिवसाला नाही, म्हणजे जसे शेअरचे भाव कमी जास्ती होत असतात तसे सोन्याचेही भाव कमी जास्ती होत असतात, अगदी सेकंदाला, मिनिटाला. आणि त्याच्यामध्ये जर भरपूर जर तफावत झाली तर तो आम्हाला पण दुकानामध्ये तो रेट बदलायला लागतो. आता तुम्ही जो बोललात की पेपरचा भाव म्हणजे तो कमी असतो आणि दुकानात गेल्यानंतर थोडा भाव जास्ती असतो. सो ह्याच्यामध्ये बेसिक म्हणजे जसं मी बोललो की तो होलसेल मार्केटचा रेट आहे, त्या रेटने आम्हाला सोनं मिळतं. त्याच्यावरती आम्हाला त्याची कॉस्ट आहे, ते सोनं ट्रान्सपोर्ट करणं, आणणं, त्याचे इन्शुरन्सेस आम्हाला घ्यावे लागतात, ह्या सगळ्यात त्याच्यावरती कॉस्ट आहे. त्याच्यानंतर माझी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे की माझं हे सोनं तेवढं विकत घेतल्यानंतर मी माझ्या दुकानामध्ये राहणार ते किती महिने. सो हे सगळं कॉस्ट म्हणजे काहीतरी, आणि त्याच्यानंतर आमचं व्यवसाय पण चालायला पाहिजे, तर आम्हाला थोडंसं मार्जिन तरी ठेवायला पाहिजे. तर ते सगळं त्याच्यामध्ये ऍड झालेलं असतं आणि त्यामुळे तो सोन्याचा भाव जो दुकानामध्ये आहे आणि जो पेपरमध्ये आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. हे सण, संस्कृती, फराळ, सगळं काही, रंग, दिव्यांचा उजेड, सगळं काही एकवटलेलं आहे या दिवाळीमध्ये. आणि या दिवाळीमध्ये आवर्जून घडते आजच्या दिवशी, ती म्हणजे सोनं खरेदी. आणि त्या दृष्टिकोनातनं आज आपल्याला आनंद महाप्रळकर सर मार्गदर्शन करतात. सर, पुढचा फोन आलेला आहे, तो घेते. नमस्कार, अरुण बोलतात आपल्याशी. मॅडम नमस्कार. नमस्कार अरुणजी. मॅडम आपणालाही आणि सह्याद्रीच्या सर्व टीमना दिवाळीच्या आणि धनत्रयोदशीच्या लाख शुभेच्छा. आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की धनत्रयोदशीला बरेच जण सोने खरेदी करण्याचं असं कंपल्शन नसतं ना, या ऑड सीझन मध्ये आपण खरेदी करू शकतो. पण प्रमाणामध्ये आजच्या दिवशी या मुहूर्तावर खूप सोन्याची खरेदी होते. पण मॅडम मला असा प्रश्न विचारायचा सरांना की
हे कंपल्शन नसतानाही आज बऱ्याच प्रमाणात खरेदी होते. तर यामागची काही पौराणिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी असेल तर ऐकायला आवडेल. बरं, आजचं धार्मिक वस्तुस्थिती काय आहे याच्यावर आपण प्रकाशझोत टाकत आहोत, तर त्या दृष्टिकोनातनं सर आपल्याला मार्गदर्शन करतील. सर, सोनं खरेदी असं म्हणताना एक मगाचाही कुडाळकरांचा मुद्दा होता, ते म्हणजे परदेशी ग्राहक आणि भारतीय ग्राहक. ती मानसिकता नेमकी काय आहे आणि सणासुदीला आपल्याकडे दिसणाऱ्या ग्राहकांच्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये दिसणारी गर्दी, या दोन्ही विषयी आपलं तज्ज्ञ म्हणून मत काय आहे त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपल्याकडे आपल्या जसं मी तुम्हाला बोललो की आपल्याकडे संस्कृती, बेसिकली आपल्या संस्कृतीमध्ये जे सोनं खरेदी असल्यामुळे आपल्याकडे जे सोन्याचे दागिने घडवणं हे एक मोठा त्याच्यामध्ये विषय आहे. जसं तुम्ही बोललात की बाकीच्या देशांमध्ये काय होतं की तिथे किती सोनं खरेदी केलं जातं आणि तिथे कसे दागिने हे केले जातात. तर बाकीच्या देशांमध्ये जसं आपल्याकडे आपण 23 कॅरेट 22 कॅरेट हे सोनं जास्ती वापरतो. आपल्या मराठी जे हे आहेत लोक आहेत ते जास्तीत जास्त आता 23 कॅरेट आपण आधीपासून वापरत आलेलो आहोत आणि नंतर आता 22 कॅरेट पण वापरतो, कारण काही काही डिझाईन्समध्ये आपण ते 23 कॅरेट सोनं वापरू शकत नाही. ते त्याच्या 23 कॅरेटमध्ये ते सोनं दागिने होत नाहीत. पण जर बाहेरच्या देशांमध्ये बघितलं तर सोन्याचे दागिने तिथे ज्वेलरी ॲज अ ॲक्सेसरी म्हणून भरपूरशी वापरली जाते, घेतली जाते. सोनं जे आहे तिथे जर आपण युरोपमध्ये गेलो तर तिथे जवळ लोएस्ट म्हणजे 9 कॅरेट पर्यंत सोन्याचा वापर केला जातो. सो तेवढं कमी प्रतीचं सोनं वापरलं जातं. तिथे डिझाईन्सना जास्ती ते लोक महत्व देतात. डिझायनर्स ज्वेलरी तिथे भरपूर चालते. त्यामुळे तो जो फरक आहे आपल्याकडे, आपली अजून मानसिकता ती झालेली नाही आहे आपल्या लोकांची, की कारण आपण आहोत की आपण सोनं खरेदी, दागिना खरेदी हे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण त्याला भरपूरसं इम्पॉर्टन्स देतो आणि डिझाईन व्हॅल्यू पण देतो. सो दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये केलेल्या असतात. जे बाहेरच्या देशामध्ये फक्त डिझाईन व्हॅल्यू आहे, मग त्याप्रमाणे त्यांना जर कुठलंही मेटल वापरलं, बाहेरच्या देशांमध्ये जर बघितलं तर भरपूरसे डिझायनर्स ब्रासचा वापर करतात दागिने बनवायला, सिल्वरचा वापर करतात. सो त्यांच्याकडे भरपूरसे जे लाईन्स असतात, समजा एक डिझाईन त्यांनी बनवलं तर एक ब्रासचं असतं, एक सिल्वरचं असतं आणि एक सोन्याचं असतं आणि सेम डिझाईन असतं. सो ब्रासचं समजा $10 मिळत असेल, सिल्वरचं $50 आणि हे $500. सो अशा पद्धतीने ते तिथे चालतं. सो आणि तिथे लोक डिझाईन म्हणून ते जर त्यांना सोन्याचं शक्य नसेल तर ते ब्रासचं पण वस्तू म्हणजे ते बनवलेली वापरतात. म्हणजे भारतीय ग्राहक आणि परदेशी ग्राहकांमध्ये हा फरक आहे की डिझाईन्सना प्राधान्य तिकडे दिलं जातं, आपल्याकडे सणासुदीला प्राधान्य. हो, नाही आपल्याकडे डिझाईनला पण प्राधान्य आहे, पण आपल्याकडे सोनं म्हणजे दागिना खरेदी हे इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू म्हणजे आपल्याला त्याच्यावर एक स्त्रीधन म्हणून जे आपण म्हणतो आहोत, म्हणजे त्याला ते भरपूर इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे कुठलीही बाई म्हणेल की मला तो इमिटेशनचा दागिना मी नाही, मला सोन्याचाच पाहिजे आहे जर नवऱ्याकडून मागायचं असेल. मानसिकता तुम्हाला पक्की माहिती आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार, किशोर नगरकर सर, बोला. नमस्कार. सगळ्या जणांना हॅपी दिवाळी. आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा. आता बघा की सोन्याच्या दागिन्यांनी जो व्यक्तिमत्वाला उठाव मिळतो तो सोन्यामुळे मिळतो का तुमच्या डिझायनिंगमुळे मिळतो? एक कोडं पडतंय. बरं. अच्छा, आता माझे 2 प्रश्न आहेत की आपलं क्वालिटी कंट्रोल प्रोसिजर काय आहे आणि ते तुम्ही कशाने स्ट्रिक्टली फॉलो करता? कारण शेवटी नाव जे होतं ते क्वालिटी कंट्रोलमुळे होतं. आणि तुम्हाला कधी काही कंप्लेंट आलेत का कोणाकडनं क्वालिटीच्या बद्दल, आणि आल्या असल्या समजा तर तुम्ही कशा रीतीने हँडल केल्या? धन्यवाद. मगाशी पण एक मुद्दा होता, तो म्हणजे क्वालिटी कंट्रोल चेक कसं, एखादा दागिना घेतल्यानंतर कसं. ऑथेंटिसिटी हा दागिन्यांच्या बाबतीमध्ये मोलाचा मुद्दा मानला. बरोबर आहे, बरोबर. सर्टिफिकेट ऑथेंटिसिटी. आता मी त्या विषयावरती येतो. मी एक स्लाइड बनवलेली आहे ज्याच्याने तुम्हाला समजेल की आपण हॉलमार्क, बेसिकली आपण हॉलमार्क जे म्हणतात की आपल्याला ऑथेंटिसिटी काय आहे. तर आता गव्हर्नमेंटनी ब्युरो ऑफ गव्हर्नमेंटचं जे हे आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, त्यांनी एक हॉलमार्किंग कंपल्सरी केलेलं आहे ज्वेलर्सना. म्हणजे हळूहळू ते कंपल्सरी करतायत. आता मेट्रो सिटीजमध्ये त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये काय होतंय की हॉलमार्कचे दागिने असल्याने, हॉलमार्क हा काय आहे पहिली गोष्ट म्हणजे, आता प्लीज जरा परत एकदा स्लाइड ती दाखवा, मी नीट समजवतो त्याच्यामध्ये अवश्य. की हॉलमार्क हे दागिन्यांवरती हे मार्क केलं जातं. आता हे मार्क करणारी, त्याचा मार्क जो करतात ते कोण करतात? तो ज्वेलर करत नाही. ते गव्हर्नमेंटनी म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनी
लॅब्स अपॉइंट केलेले आहेत. भारतीय मानक संस्था ज्याला म्हटलं जातं. हो. तर त्यांनी लॅब्स अपॉइंट केलेले आहेत. त्या लॅबमध्ये आमचा प्रत्येक दागिना जातो. तो प्रत्येक दागिना ते चेक करतात आणि त्याच्यावरती हे 5 मार्क केलेले असतात जे मी स्लाइडवरती दाखवले. तर त्याच्यामध्ये पहिला जो मार्क आहे तो ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा लोगो आहे. त्याच्यानंतर त्याची प्युरिटी, या दागिन्याची प्युरिटी काय आहे, जो मी आधीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवतो, परत एकदा दाखवीन की 916 म्हणजे जो 22 कॅरेटचा दागिना आहे तो सेकंड त्याचा मार्क असतो. त्याच्यानंतर थर्ड जो मार्क आहे तो हॉलमार्किंग सेंटर म्हणजे जिथे तो मार्क केलेला आहे त्याचा लोगो असतो. चौथा मार्क आहे तो कुठल्या वर्षी ते तो दागिना मार्क केलेला आहे. अच्छा. आणि 5वा जो मार्क आहे तो ज्वेलर्सचं आयडेंटिफिकेशन हा मार्क असतो. सो हे प्रत्येक जणांनी जेव्हा तुम्ही दागिना घेता तर पहिली गोष्ट म्हणजे हॉलमार्कचे दागिनेच घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हा हॉलमार्क वाचायला शिका. म्हणजे सगळ्यांनी, कारण काय होतं की आमच्याकडे पण भरपूर कस्टमर येतात, त्यांनी कुठे दुसरीकडे दागिने घेतलेले असतात, ते येतात आमच्याकडे आणि सांगतात हे हॉलमार्क आहे ह्याच्यावरती, आम्हाला तसं सांगितलं गेलं होतं. पण बघितल्यानंतर त्याच्यावरती फक्त 916 म्हणून हा शिक्का असतो. तर तो हॉलमार्क नव्हे, हे 5ही त्याच्यावरती आयडेंटिफिकेशन 5ही मार्क असायला पाहिजेत. तर तो हॉलमार्क म्हणून आपण तो म्हणजे दॅट इज हॉलमार्क हे आहे. आता दुसरी स्लाइड मी तुम्हाला दाखवतो की त्याच्यामध्ये प्युरिटी हे काय असतं. तर 24 कॅरेट म्हणजे 100% प्युरिटी असतं. तर 24 कॅरेट आधी आपल्याला एक प्रश्न विचार, हो, 1 कॅरेट म्हणजे किती? तो 1 कॅरेट म्हणजे बेसिकली 4.16% ऑफ गोल्ड. अच्छा. सो तसं ते डिव्हिजन आहे, म्हणजे सरळ मॅथमॅटिक्स आहे इथे. 100% प्युरिटी 24 कॅरेट म्हणजे 24 कॅरेट. आता 24 कॅरेट मध्ये 2 प्रकारच्या प्युरिटी येतात, एक तर 995 येतात आणि एक 999 म्हणून पण येतं. सो 999 इज मोर प्युअर फॉर्म, पण 995 हे आपल्या इथे भारतामध्ये हे जास्ती स्टँडर्डाइज आहे, कारण आपल्या भरपूरशा रिफायनरीज 995 पर्यंत रिफाईन नीट करू शकतात. सो त्यामुळे 995 हे आपल्याकडे जास्ती स्टँडर्डाइज झालेलं आहे. ओके. त्याच्यानंतर 23 कॅरेट म्हणजे 958, 22 कॅरेट म्हणजे 916, 18 कॅरेट म्हणजे 750. येस, मगाशी आपण याविषयी जाणून घेतलेलं आहे. मी म्हटलं तसं सोने खरेदी करतानाची टिप, सर टिप काय आहे? जसं मी सांगितलं की सोने खरेदी करताना तुम्ही हॉलमार्क नक्की बघत जा. काही आता आता जस्ट प्रश्न आला होता की सोन्यामुळे तुम्हाला जास्ती तुमची ब्युटी वाढते का डिझाईनमुळे वाढते. तर माझं पहिले म्हणणं असं राहील की प्रत्येक जण त्याच्यासाठी एक काय म्हणतो आपलं एक हे असतं, ध्येय असतं की मला ही वस्तू पाहिजे आहे, मला एक गोल असतो की नाही मला आता हा दागिना करायचा आहे. तसं एक प्रत्येकाचा म्हणजे की मला या वर्षी आवड असते. सो त्यांना जो दागिना आवडतो आणि तो जेव्हा ते स्त्री वस्तू घेते आणि तो दागिना घालून बघते आणि त्यांना वाटतं की नाही हा मला आवडतो आहे, तर असं म्हणजे ऑफकोर्स आम्ही बघितलंय की तुम्ही ते दागिने म्हणजे आता त्याच्यामध्ये सोनं आहेच, अगदी बरोबर, की नक्कीच ते रिअल सोनं आहे म्हणून तुम्हाला जास्ती कॉन्फिडंट वाटतो, कॉन्फिडन्स लेवल वाढते. जे इमिटेशन तुम्ही ज्वेलरी घातल्यानंतर तुम्हाला कदाचित तेवढं कॉन्फिडंट नाही वाटणार, पण सोन्याचा दागिना घातल्यानंतर कॉन्फिडंट वाटेल. सो एक तर तो दागिना आहे आणि प्लस तुम्ही जो चूज केलेलं डिझाईन आहे ते आवडीचं असल्यामुळे तुम्हाला नक्कीच ते तुम्ही घातल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जास्ती तुम्ही अजून तुमची ब्युटी नक्कीच खुलून दिसणार आणि तुमचं एक्सप्रेशन्स नक्कीच त्याच्या इमोशन्स आणि एक्सप्रेशन्स हे ते कम टुगेदर आणि त्याच्यामुळे नक्कीच हे होतं. त्यामुळे आवडीला प्राधान्य द्यायलाच पाहिजे. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, प्रकाश बोलतायत आपल्याशी अंधेरीहून. नमस्कार. हो, प्रकाश खाटेकर अंधेरीवरून बोलतोय. सोन्याचा भाव हा कोण ठरवतो याविषयी? खरं म्हणजे मगाशी आपण म्हटलं होतं आणि हा कार्यक्रम जो आहे तो पुन्हा प्रक्षेपित होईल त्यावेळी सुद्धा तुम्हाला याविषयी माहिती मिळू शकेलच. पण त्याचबरोबर सरांना काही अजून माहिती द्यायची का त्याविषयी बोलून घ्या. तर तुम्हाला काही अजून त्यांना माहिती द्यायची याविषयी? सोन्याच्या रेट संबंधी ऍक्च्युली हा जो रेट आहे, सोन्याचा जो दर आहे हा इंटरनॅशनल मार्केटवरती जास्ती आता अवलंबून आहे. त्यामुळे जो आपले त्याच्यामध्ये त्याला भरपूर पॅरामीटर्स आहेत की जो भाव कमी जास्ती होण्यासाठी. त्यामुळे तो जो रेट आहे तो पहिले इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो रेट ठरलेला असतो. त्याच्यानंतर आपल्याकडे जेव्हा ते इम्पोर्ट ड्युटी सो ती त्याच्यामध्ये आणि टॅक्सेस वगैरे हे करून आपल्या इथे जो रुपी आणि डॉलर ह्याचा रेट आहे
ते सगळे त्यातला रेट फरक. एकत्र करून तो आपला सोन्याचा रेट भारतामध्ये तो ठरला जातो. आणि जो रेट जो फ्लक्च्युएशन किंवा हे होतं ते मॅक्सिमम जास्तीत जास्त म्हणजे हे जे बोललो हे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरून फ्लक्च्युएशन होतं. बरोबर आहे. मगाशी एक मुद्दा आला होता की घरामध्ये जुने दागिने असतात सोन्याचे हो. आणि एक समहाऊ असं म्हटलं होतं की जुने दागिने आहेत ते म्हणजे फारच मौल्यवान असतात, त्यातली सोन्याची प्रत जी असते ती खूप मौल्यवान असते. पण एकीकडे घेतलेले दागिने जेव्हा दुसऱ्या दुकानामध्ये ज्वेलर्सकडे आपण घेऊन जातो बरोबर. तेव्हा त्यामध्ये घट धरली जाते, पण तेच दागिने त्या ज्वेलर्सच्या दुकानात घेऊन गेले तर इथे घट धरली जात नाही. हे नेमकं गणित सामान्यांसाठी काय असतं ते उलगडून सांगितलं तर बरं होईल. बरोबर आहे. आता ह्याचं म्हणजे हे कसं आहे की भरपूरशा लोकांना आपल्याला वाटतंय की वाटत असतं म्हणजे जे चूक नाही आहे की जुने दागिने म्हणजे माझे आजीचे दागिने आहेत किंवा हे आहेत तर ते जास्ती त्याची प्युरिटी जास्ती Pure चांगली असतील, आहे. हो. तर प्युरिटी बद्दल शंका नाही आहे. बरं. पण काय होतं की तेव्हाचं जे मेटलर्जीमध्ये जी डेव्हलपमेंट झाली होत होती तर तेव्हा जे जॉईंट्स करण्याकरता कुठलाही दागिना बनतो एका सिंगल पीस मध्ये तो बनत नाही. अच्छा. त्याच्यामध्ये भरपूर वेगळे वेगळे कंपोनंट्स असतात ते एकत्र केले जातात आणि तसा तो दागिना तयार होतो. बरं. तर ते कंपोनंट्स एकत्र करण्यासाठी आपल्याला एक मेटल लागतं सोल्डर करण्याकरता. बर. तर तेव्हा मेटलर्जी तेवढी डेव्हलप झाली नव्हती, तेवढे मेटल्स आपल्याला अवेलेबल नव्हते. सो त्यामुळे जे सोनं जॉईन करण्याकरता जे मेटल्स वापरायचे ते कमी प्रतीचे मेटल्स असायचे, ते सोन्याचे नसायचे. अच्छा अच्छा. तर त्यामुळे आता काय होतं की तो जो दागिना तुम्ही घेऊन आलात तर ते आम्हाला चेक करावं लागतं की त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज ऑफ ते मेटल आहे बर. आणि मग त्या प्रमाणे आम्हाला ते तेवढं जो लॉस जाणार आहे. कारण अच्छा, आता जो हा, नवीन हा. दागिना ती जो घट धरली जाते. ती घट धरली जाते. आता जो नवीन दागिना आपण जो करतो ते आम्ही प्रत्येक कस्टमरला सांगत असतो की तुम्ही हॉलमार्कचेच दागिने बनवा. सो आता हे जे हॉलमार्कचे दागिने बनवण्याकरता आम्हाला कारागिरांना 24 कॅरेटचं जे बिस्किट आहे त्या फॉर्मॅटमध्ये सोनं द्यावं लागतं. बर. परत एक मध्ये तुम्ही काही अजून म्हणजे ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऍड करतो. मध्ये केडीएम म्हणून एक दागिने असे आले होते आणि त्याच्याने सगळे सांगत होते की केडीएमच्या दागिन्यांमध्ये तुम्हाला घट होणार नाही. ऍक्च्युअली केडीएम म्हणजे कॅडमियम हा धातू ते जॉईंट्स करण्याकरता वापरला जातो. तो सोन्यामध्येच म्हणजे सोन्याचाच सोल्डर तयार केला जातो. अच्छा. त्याच्यामध्ये कॅडमियम हा धातू मिक्स करून. बरं. तर पण त्याच्यामध्ये काय झालं की जो कॅडमियम हा जो धातू आहे हा जगामध्ये नंतर तो बॅन केला गेला. बर. कारण तो जगामध्ये इंटरनॅशनली कुठेही वापरत नाहीत आणि मग आता भारतामध्ये आता वापरत नाहीत. अच्छा. तो हॉलमार्क स्टँडर्ड मध्ये कॅडमियम चालत नाही. ओके. सो काय होतं केडीएमचा जो दागिना जो जरी आता तुम्ही असेल तुमच्याकडे बनवलेला जर तो आपण जेव्हा मेल्ट करतो किंवा हे करतो तर त्याच्यामध्ये थोडंसं मेल्टिंग आणि रिफायनिंगचा लॉस जाऊ शकतो. अच्छा. सो आम्ही आता जे नवीन हॉलमार्कचे दागिने जे बनवतात तेव्हा आम्ही ते सांगतो की आम्ही जर कॅडमियम म्हणजे केडीएमचा जर दागिना असेल तर थोडाफार जो मेल्टिंगचा लॉस आहे अच्छा. तो तुमच्याकडून फक्त हे केला जाईल. बाकी हॉलमार्कच्या दागिन्यांमध्ये लॉस म्हणजे कसा येतो की फक्त मेल्ट करताना लॉस येतो. समजा कुठलीही वस्तू दागिना असेल तर आम्ही दागिना तो घेतला आणि तो तुम्ही समजा जुना दागिना दिलात आणि आम्ही तो आता वापरायचा म्हणजे नवीन दागिने बनवण्याकरता वापरायला पाहिजे असेल तर आम्हाला तो पहिले वितळवायला लागतो. अच्छा. त्याच्यानंतर ते वितळल्यानंतर सगळे एकत्र दागिने आम्ही वितळवतो. ते वितळल्यानंतर ते रिफाईन केले जातात आणि मग त्याचं 24 कॅरेटचं सोनं मध्ये कन्वर्ट केलं जातात. सो त्या प्रोसेसमध्ये जो काही लॉस थोडाफार होतो तो कधी कधी घेतला जातो. पण हॉलमार्कच्या दागिन्यांमध्ये ह्याच्या पुढे जर हॉलमार्कचे दागिने तुम्ही बनवाल आणि ह्याच्या पुढे तो फार म्हणजे अगदी नेग्लिजिबल नसेलच साधारण. पण सोनं जे दागिना जो तयार होतो तो मुळात 24 कॅरेट मध्ये नसतोच ना, 23 कॅरेट मध्ये असतो ना. ऍक्च्युली 24 कॅरेट आपण 24 कॅरेटचं सोनं हे खूप ब्रिटल सोनं आहे, तर नाजूक आहे. तर तुम्ही 24 कॅरेट मध्ये दागिने बनवू नाही शकत. त्याची वायर नाही ड्रॉ करू शकत, त्याचं स्टॅम्पिंग करून त्याचे डाय स्टॅम्प ते पीसेस नाही बनवू शकत, ते डिझाईन नाही करतायत, ट्विस्ट नाही करतायत, ते तुटून जाणार. सो त्यामुळे हे 23 कॅरेट 22 कॅरेट सोनं आपल्याला करावं लागतं. त्याच्यामध्ये कॉपर आणि सिल्वर त्या प्रमाणामध्ये मिक्स केली की त्याची मॅलेबिलिटी त्याची ड्युरेबिलिटी वाढते आणि मग तो पाहिजे तसा वळवून त्याचा दागिना तयार केला जातो. सोनं खरेदी करताना याविषयी आपल्याला जेमोलॉजिस्ट आनंद महाप्रळकर सर मार्गदर्शन करतात. सर पुढचा फोन आहे तो घेते. आधी टिप्स सांगताय तुम्ही? हो चालेल ना, मी टिप्स सांगतो ना आधी. स्वच्छतेची टिप्स. हा ऍक्च्युली काय होतं की नक्की सोन्याचे दागिने आपण दागिना हा दागिन्यासारखा वापरावा, तो ठेवावा. भरपूरसे लोकां म्हणजे काय होतं की
दागिना घेतल्यानंतर आम्ही एका बॉक्समध्ये तुम्हाला देतो. आता नक्कीच तो बॉक्स तुम्ही ते भरपूर बॉक्स तयार होतात आणि मग ते ठेवायचं म्हणजे प्रॉब्लेम होतात. अगदी अगदी. त्यामुळे लोक मग काय करतात, एका डब्यामध्ये सगळे ज्वेलरी टाकलेली असते. सो काय करा तुम्ही की नॉर्मली असं ज्वेलरी जेव्हा प्रत्येक दागिना हा आता आजकाल आपल्याकडे झिपलॉकच्या पिशव्या मिळतात. हो. सो प्रत्येक दागिना जर सेपरेट तुम्ही झिपलॉकच्या पिशव्यांमध्ये जर ठेवले तर त्यांच्यावरती काय होतं, हे दागिने एकमेकांना लागून त्याच्यावरती स्क्रॅचेस पडतात. आणि जो आजकालचे दागिने ज्याच्यावरती आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फिनिशेस केलेले असतात, तास असतात, तर ते डॅमेज होतात आणि हळूहळू मग ते तुम्हालाच वाटणार की अरे हा डल दिसायला लागला दागिना, डल फिनिश केलेला असतं, पण त्याच्यावरती हे तो स्टोअर करताना तुम्ही प्रत्येक दागिना हा एक झिपलॉकच्या पिशवीमध्ये ठेवून जर तुम्ही एका त्या डब्यामध्ये ठेवलात तर त्यांचे एकामेकांना घासले जाणार नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती स्क्रॅचेस पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ते दागिने घालतो हे करतो तेव्हा त्याचं आपण आपले हात लागत असतात, तर जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे करा की त्याचा जो फ्रंट सरफेस आहे त्याला हात नाही लागला पाहिजे. म्हणजे ज्याच्यावरती फिनिशिंग केलेलं आहे, ज्याच्यावरती डिझाईन आहे, त्यांनी आपलं काय होतं की आपलं नाही म्हटलं तरी आपला जो स्किनचं जे ऑइल्स असतात ते त्याच्यावरती डिपॉझिट्स होतात आणि त्याच्यावरती मग हळूहळू डर्ट हे बारकावे असतात ना सर यामध्ये. तर त्यामुळे कसं असतं की हे तुम्ही तुमचे दागिने थोडेसे डल झाल्यानंतर तुम्ही स्वतः घरीही साफ करू शकता. म्हणजे तुम्हाला असं काही गरज नाहीये की प्रत्येक वेळेला तुम्हाला ज्वेलरकडे जायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. घरी पण करू शकता. जर घरी तुम्हाला स्वच्छ करायचे असतील तर साधे रिठ्याचं पाणी, रिठे हे आपले ते सोप बीन्स म्हणून आपण म्हणतो, त्याचं पाणी तुम्ही करा, कारण ते लाईट डिटर्जंट आहे. हेवी सोप्स किंवा कुठले हे वापरायचे नाहीत आणि त्यांनी तो अलगदपणे थोडंसं गरम पाण्याने की ज्याच्यामुळे ते सगळं जे काय त्याच्यावरती ऑइल आणि डर्ट आहे हे निघून जाईल. तर त्याच्याने नक्कीच तुम्ही घरी आपण साफसफाई करू शकतो आणि नीट दागिने मेंटेन करू शकतो. मस्त, हे लक्षात ठेवण्याजोगं आहे. पुढचा फोन आहे माधवी जोशी यांचा. नमस्कार माधवीताई. नमस्कार. हा नमस्कार. आपल्या दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा. मला तीन प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असा आहे की मला 1 ग्रॅम सोनं खरेदी करायचं असेल तर ते मी कुठल्या स्वरूपामध्ये खरेदी करू. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हल्ली 1 ग्रॅम सोनं असतं असं ते फॅड निघालेले आहेत सगळ्या दागिन्यांचं, तर ते खरं आहे का आणि त्या विकल्यानंतर त्याच्यातनं काही सोनं निघतं का. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आम्ही ज्या वेळेला प्रदर्शनं बघायला जातो त्यावेळेला खड्यांच्या कुड्या घेतो, तर त्या खड्यांच्या कुड्यांमध्ये सर्रास असं सांगितलं जातं की त्याच्यामध्ये चांदीचं प्लेटिंग आहे, तर त्या याच्यामध्ये एवढं चांदीचं प्लेटिंग त्यांना 200 रुपयात वगैरे असं परवडेल का. असे 3 प्रश्न आहेत. धन्यवाद. नेमके प्रश्न आहेत माधवीताई, धन्यवाद. एक तर पहिला मुद्दा म्हणजे सोने खरेदी करताना प्राधान्यक्रम कशाला द्यावा. आज सरनं यामध्ये मी थोडंसं माधवीताईंच्या मुद्द्यामध्ये ऍड करते. आज आपल्यापाशी सोन्याचे बॉन्ड्स आहेत, सोन्याची वळी आहे, सोन्याची बिस्किटं आहेत. प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार या खरेदी क्रमांकडे जात असतो. पण नेमकं प्राधान्य दागिन्यांना द्यावं, बॉन्डला द्यावं, वळ्यांना द्यावं, बिस्किटांना किंवा नाण्यांना, काय प्राधान्यक्रम असावा. बरोबर. मी पहिले सुरुवात करतो की सोनं तुम्ही कुठल्या स्वरूपामध्ये, म्हणजे आता समजा सोनं खरेदी करायचं आहे, आज आता मुहूर्ताचा दिवस आहे, तर आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे, तर तुम्ही 2 फॉर्ममध्ये येतं. एक तर कॉइन फॉर्ममध्ये म्हणजे जे चिप्स फॉर्ममध्ये येतं, जे 24 कॅरेट नॉर्मली 24 कॅरेटमध्ये येतं. त्याच्यामध्ये तुम्ही प्युरिटी बघा की 995 आहे का 999 प्युरिटी आहे, त्याप्रमाणे रेटचा थोडासा चेंज असणार आहे. त्याच्यानंतर वळी फॉर्ममध्ये येतं. वळी म्हणजे काय आहे थोडक्यात की एक सोन्याची ती तार बनवलेली आहे आणि ती गुंडाळलेली आहे, ते वळ आपण ते हे करतो. ते वळ नॉर्मली 23 कॅरेट मध्ये असतं आणि कॉइन्स हे 24 कॅरेट मध्ये असतात. सो आपल्याला किती पैसे तुम्हाला गुंतवायचे आहेत आणि कसं काय हे करायचं ते त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे 23 कॅरेटचं म्हणजे कॉइन घ्यावं किंवा वळ घ्यावं. दुसरा तुम्ही जो मुद्दा आता चांगला काढलात की आता जे सध्या सॉवरिन बॉन्ड्स गव्हर्नमेंटनी इश्यू केलेले आहेत, तर हे बॉन्ड्स बेसिकली काय होतं की हे तुम्ही बँकेतून आणि किंवा तुमच्या ब्रोकरकडून घेऊ शकता. तुलना जर आपण करायची म्हटली की बॉन्ड्स घ्यावे का सोनं, फिजिकल सोनं घ्यावं, त्याच्यामध्ये कसं आहे की फिजिकल सोनं हे तुमच्याकडे आहे, तुमच्या बेसिकली कपाटामध्ये आहे, त्याची तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला वस्तू करता येते, म्हणजे त्याचा व्यवहार लगेच होऊ शकतो. कसं आहे की आता जो बी गोल्ड बॉन्ड हा कसं झालं की शेवटी तुम्हाला ते बँकेत जाऊन तुम्हाला घ्यायचं आहे, बँकेत जाऊन विकायचं आहे,
तर त्याच्यामध्ये जो टाइम हे आहे किंवा म्हणजे त्या पद्धतीचं त्याची सिस्टीम तुम्हाला फॉलो करावी लागेल. आणि गोल्ड आपण जर वळ असेल आणि तुम्हाला काही वस्तू दागिना बनवायचा असेल तर लगेच तुम्ही हे करू शकता, सोनाराकडे जाऊन तुम्ही देऊ शकता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही दागिना घेऊ शकता. सो इट इज ॲट सिम्पल एज दॅट. दुसरं गोष्ट म्हणजे जर तुम्हाला दागिना जर घ्यायचा असेल तर दागिन्यांमध्ये माझा ऑलवेज एक कस्टमरना हे असतं, त्यांना मी ऍडवाइस करत असतो की भरपूरशी अजूनही लोक जे जुन्या पद्धतीने विचार करत आहेत त्यांना मी सांगत असतो की तुम्ही दागिना जेव्हा तयार करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही असं एक धरून चाला की समजा मी आज एक 100 रुपये खर्च करतो आहे तर त्या 100 रुपयामध्ये माझे 10 ते 20 रुपये आहेत ते माझ्या हौशीपोटी, म्हणजे ते डिझाईन ते तो दागिन्याचं म्हणजे तो खर्च आहे आणि बाकीचे पैसे इन्व्हेस्टेड आहेत माझे. सो नॉर्मली कधी कधी काय होतं की कस्टमरचं एक हे असतं की मी दागिना घेतला, समजा मी आता 1 लाख रुपयाचा दागिना घेतला तर नाही माझं 1 लाख रुपये इन्व्हेस्टेड. तसं नका करू, कारण त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्सेस असते, घडणावळ असते, कारागिरांना ते वस्तू बनवायला लागतात, मेहनत आहे, तर ते सगळ्यात ऍड झालेलं असतं. सो तरी पण म्हणजे गोल्ड ही एकच अशी वस्तू आहे जी घेतल्यानंतर तुमचं त्याचे जर तुम्ही लॉंग टर्म जर बघायला गेलात गेले 5 वर्षात गेले 10 वर्षामध्ये तर त्याची कधीही प्राइस कमी झालेली नाहीये. कधीतरी एक कुठल्या तरी वर्षी फ्लक्च्युएट झाली असेल, पण लॉंग टर्म जर बघायला गेलात तर गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग जे करतात तर त्याच्यामध्ये त्यांनी नक्की दरवेळेला सांगतात की हा गोल्ड हा एक इन्व्हेस्टमेंटचा कंपोनंट तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये असायलाच पाहिजे आहे, कारण गोल्ड इज ओनली कमोडिटी किंवा हे आहे की जो इन्फ्लेशन कव्हर करतो. अच्छा. यामध्ये त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा काढला, तो म्हणजे सोन्याची विक्री, सोन्याची रिसेल व्हॅल्यू जी आहे ती काय, पुनर्विक्री सोन्याची. सोन्याची पुनर्विक्री करताना जर ही कॉइन्स किंवा वळी असतात तर ते तुम्ही जर दुकानामध्ये कुठल्या दुकानामधून घेतलेलं आहे त्या दुकानामध्ये जाऊन तुम्ही विक्री करू शकता. तिथे पुन्हा घट शून्य येते. नाही, तिथे घट शून्य येते. त्यामुळे जर अगदीच तुम्हाला अगदी इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच फक्त कॉइन्स किंवा वळी घेतली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये घट येणार नाही. फक्त जो कसं असतं की विकताना जो रेट असतो आणि खरेदीचा रेट त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो, कारण त्याच्यामध्ये मी जसं मगाशी बोललो की विकताना आम्ही होलसेल मार्केटमधून घेतो, त्याच्यानंतर ते तोडून म्हणजे ते छोटं फॉर्मॅटमध्ये तुम्हाला विकलेलं असतं, माझ्याकडे ते त्याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे झालेली असते, इन्शुरन्स असतो, बाकीचे खर्च असतात. सो त्यामुळे खरेदी आणि विक्रीमध्ये थोडा जो फरक असतो तो तुम्हाला लागेल. पण अदरवाईज समजा आता तुम्ही आज खरेदी केलं आणि 5 वर्षानंतर भाव वाढलेले असेल तर त्या दिवशीचा जो रेट आहे त्या रेट प्रमाणे तो खरेदीचा रेट असणार, त्या रेट प्रमाणे घेतलं जातं सोनं विकत. बरोबर आहे. त्यांनी अजून एक मुद्दा काढला होता, तो म्हणजे जेव्हा आपण प्रदर्शनामध्ये खड्याचे दागिने घेतो त्यामध्ये काही चांदी असते, आता अल्प किंमत आणि त्याच्यामध्ये सोने चांदी असल्याचा दुकानदाराने केलेला दावा, यामध्ये कितपत तथ्य असतं? मी ऍक्च्युअली काय म्हणेन ना की हे जे इमिटेशन ज्वेलरी आहे आपल्याकडे त्या इमिटेशन ज्वेलरीवरती अजून तेवढं नियंत्रण अजून आलेलं नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती जे समजा जरी ते बोलले की आम्ही सिल्वर प्लेटिंग केलेलं आहे तर ते कितपर्यंत किती प्लेटिंग आहे, पण नॉर्मली मी म्हणतो की सिल्वर प्लेटिंग करायला काय हरकत नाहीये, कारण त्याच्यामध्ये इट इज नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह, म्हणजे तेवढं त्याची कॉस्ट नाही आहे. पण जर सिल्वरचा जो दागिना असेल ते सिल्वरचे दागिने विकतात तर त्याच्यामध्ये त्याची प्युरिटी किती आहे, भरपूरशा याला स्टर्लिंग सिल्वर म्हणून विकलं जातं, तर स्टर्लिंग सिल्वरची प्युरिटी असते 92.5. ओके. सो ती तेवढी प्युरिटी आणि त्याच्यावरती स्टॅम्पिंग केलेलं असतं. अच्छा, पुन्हा म्हणजे शुद्धतेचा मुद्दा आला, शुद्धता कितपत काय आहे या बाबतीत ग्राहकांना अनभिज्ञता असते. आणि 1 ग्रॅम दागिनेबद्दल पण मी बोलतो, कारण तो मला प्रश्न विचारला होता. तर ऍक्च्युअली कसं झालं की तो जेव्हा दागिना ते 1 ग्रॅमचं एक फॅड आल्यापेक्षा म्हणता येईल की तेव्हा ते मार्केटमध्ये आले, सुरुवात झाली, तेव्हा ऍक्च्युली त्याच्यावरती 1 ग्रॅम चढायचं सोनं म्हणजे चढवलं जायचं. 1 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम ऍक्च्युली नसायचं, कमी असतं. कारण आता काय होतं की 1 ग्रॅमचीच व्हॅल्यू 3000 रुपये आहे, तर तुम्हाला तो 1 ग्रॅम म्हणून म्हणजे म्हटलं जातं. पण आता कसं आहे की आता त्याच्यावरती 200 मिली 100 मिली अशा क्वांटिटीमध्ये त्याच्यावरती सोनं असतं आणि ज्याच्याकडून तुम्ही विकत घेतात तो तुम्हाला बायबॅकची त्याचे टर्म्स असतात, ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत काय आहेत. पुन्हा ती नियमावली, पुन्हा जिथं घेतलं तिथंच ती विक्री खरेदी,
ही सगळी नियमावली कायमच लागू असते सोन्याच्या बाजारामध्ये असं हो, आपल्याला सांगता येईल. त्यामुळे बिलं नीट जपून ठेवणे हे महत्वाचं आहे. कुठलेही दागिने घेतले तर बरोबर आहे. पुढचा फोन आहे, मधुसूदन आपल्याशी बोलतायत भाईंदरहून. नमस्कार नमस्कार. मधुसूदनजी. नमस्कार. बोलो. नमस्कार. मी भाईंदरहून बोलतोय. हा, हॅलो, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्यालाही. हा, जेव्हा आपण 10 ग्रॅमचं सोनं कुठली दागिने बनवतो आणि त्यात तुम्ही जे तांबं काहीतरी मिक्स करता ते आपण परत देताना तांबं मायनस का करत नाही त्यातून? आपले पुरे 10 ग्रॅमचे पैसे कसे घेता तुम्ही? बर, धन्यवाद. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. टिप तो बनती है. अजून एक छोटीशी टिप मला सांगावीशी वाटते की आपण भरपूरशा वेळेला म्हणजे जेव्हा दागिने घालतो, नॉर्मली कुठल्या तरी ओकेजनला जायचं असेल तेव्हा घालतो, तर तुम्ही ते घालण्याच्या आधी सगळं जे काय मेकअप किंवा काय करायचं असेल तो ते आधी करा. अच्छा. परफ्युम्स वगैरे नॉर्मली मारून त्याच्यानंतर तुम्ही ते दागिने हे सगळ्यात शेवटी अलंकार चढवायला पाहिजे. आणि सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा परत ओकेजन म्हणून येतात तर सगळ्यात आधी काढा आणि त्याच्यानंतर बाकीचं हे करा. हे महत्वाचं आहे. कारण काय होतं की भरपूरशा स्प्रेज मध्ये केमिकल्स असतात आणि त्याच्यामुळे त्याला थोडंसं हे होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण दागिने वापरतो तेव्हा समुद्रामध्ये म्हणजे सॉल्ट वॉटर अवॉइड करा. स्विमिंग पूल मध्ये दागिने जास्त करून वापरू नका, कारण त्याच्यामध्ये क्लोरिन्स असतात आणि काही असे हे असतात, सो त्याच्यामुळे त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतं. काही खडे असेल तर त्याच्यावरती प्रॉब्लेम होऊ शकतं. आणि नॉर्मली क्लीन एन्व्हायरमेंट मध्ये ते स्टोअर करा. आणि नॉर्मली त्यांना आपण दागिने घातल्यानंतर थोडीशी आपल्याला काळजी पण घ्यावी लागते आपल्या मुवमेंटची. कारण समजा तुम्ही काही मोठ्या इलॅबरेट अंगठ्या वगैरे घातलेल्या असतील आणि मुवमेंट्स म्हणजे तो थोडंसं ते थोडी नकळत होत असते. बरोबर आहे. आता आजचा दिवस महत्वाचा आहे. तमाम महिला वर्ग हा खरेदीला प्राधान्य देतोय. आजची ट्रेंड काय आहे याबाबत तुम्ही तज्ञ आहात आणि आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. मी थोडंसं ट्रेंडवरती काही 2-3 स्लाइड्स केलेले आहेत की ज्याच्याने आता सध्या आपल्या ट्रेंडमध्ये काय चाललेलं आहे तर ते मी दाखवू इच्छितो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंफार एक्सप्लेन पण करतो. त्याच्यामध्ये स्लाइडवरून म्हणजे लक्षात येईल. सध्याच्या नवीन ट्रेंड्समध्ये बघितलं गेलं तर हे कॉकटेल रिंग्स, म्हणजे हे बेसिकली कॉकटेल रिंग म्हणजे मोठे थोड्याशा अंगठ्या इलॅबरेट थोडंसं रिंग्स असतात. की काय होतं की भरपूरशा वेळेला आता आजकालच्या जे नवीन जनरेशन आहे त्यांना खूप दागिने घालावेसे वाटत नाहीत. मग त्यांना असं एक सिंगल पीस पण स्टेटमेंटवाला पीस पाहिजे. तर तशा पद्धतीने ते हे चालतात. सो नॉर्मली आता कॉकटेल रिंग्स हा भरपूर म्हणजे असं कॉकटेल रिंग म्हणा किंवा एक सिंगल पेंडंट घातलंय किंवा एक फक्त इयरिंग्स घालतात, असं अशा पद्धतीने हे चालतात. तर सध्याचे हे ट्रेंड चालू आहे. त्याच्यानंतर चांद बाली हे आता परत आपल्याकडे काही मला वाटतं काही चित्रपटांमुळे त्यांना जास्ती आता इम्पॉर्टन्स परत चालू झालेला आहे. त्यामुळे त्याचा एक ट्रेंड सुरू आहे. त्याच्यानंतर इयर कफ्स म्हणजे आपल्याकडे आपण कानवेल हे आपण आधीपासून वापरायचो. मध्ये मधला एक वेळ असा होता की जेव्हा ते इयर जे कानवेल आहेत ते कमी झाले होते. पण आता सध्या परत काही मुली मागायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना आता आवडतं आहे ते घालण्याकरता. त्याच्यानंतर टेम्पल ज्वेलरी आहे ट्रेडिशनल, म्हणजे परत तेच मी म्हणेन की मधला एक काळ होता की ज्याच्यामध्ये सगळे वेस्टर्नाइज वाटत होते की करतायत ते त्या कलेकडे चाललेत. पण परत लोक ट्रेडिशनल बाजूला येत आहेत आणि त्यांना ट्रेडिशनल ज्वेलरी नवीन पिढीला घालावीशी वाटते. बरोबर. त्यानंतर हे लाईट वेट दागिने आहेत रोजच्या रोज वापरण्याकरता. सो बेसिकली आता काय होतं की जे भरपूरशा स्त्रिया म्हणजे काम करतात, जॉबला जातात किंवा त्यांना भरपूर ओकेजन्स असतात, भरपूर फंक्शन्स असतात. सो त्यांना सगळीकडे मोठे मोठे दागिने घालावेसे वाटत नाहीत. वेस्टर्न आउटफिट्स घालतात, ट्रेडिशनल म्हणजे हे आउटफिट घालतात. सो त्याच्यासाठी आता भरपूरसे लाईट वेट दागिने पण मार्केट म्हणजे तयार होत आहेत आणि त्याच्यावरती ते पण भरपूरसे लोक इंटरेस्टने घालतात, प्राधान्य देत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता मेन्स ज्वेलरीवरती पण थोडंसं, कारण भरपूरसे पुरुष हे असतात की बाबा आमच्यासाठी काही ज्वेलरीज बनत नाही, आम्हाला काहीच नाही. सो मेन्स ज्वेलरी पण हे एक कॅटेगरी तयार होत आहेच आणि त्याच्यावरती भरपूरसे दागिने मिळायला लागलेले आहेत.
बरोबर आहे. म्हणजे एक असं लक्षामध्ये येतं की हे सोनेरी क्षण आहे आणि या सोनेरी क्षणांवर हा आपण टाकलेला प्रकाशच होत आहे. दिवाळी येतेच मुळात दिव्यांची रंगांची उधळण घेऊन आणि त्याबरोबरीने आठवणींच्या कुपीमध्ये सोनेरी क्षण असतात ते आपल्याला जपायचे असतात. पण याचबरोबर एक हेही हा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा की सीमेवरचा सैनिक जो आहे तो डोळ्यामध्ये तेल घालून सजग आहे म्हणून आपला दिवाळी, आपला सण आणि खरेदी सगळं काही सुरळीत पार पडतं. तेव्हा त्यांनाही एक सोनेरी सॅल्यूट हा आपण सगळ्यांनी द्यायलाच हवा. कार्यक्रम कसा वाटला फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून तुम्ही कळवणार आहातच, ते पत्ते तुमच्याकडे आहेतच. www.facebook/sakhisayhadri.dd आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आमच्यापासून नक्की पोहोचवा. सर, आजचा महत्त्वाचा दिवस तुम्ही वेळात वेळ काढून आलात, तुमचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार.